देण्यात आलेला आहे। या ठिकाणी धरणगावच्या ज्या नगराध्यक्ष लीला चौधरी यांनी आपल्याला आमंत्रण दिलं होतं, आज तुम्ही ते आमंत्रण स्वीकारलं आहे आणि या ठिकाणी आगामी काळात धरणगावची कशी वाटचाल राहील? हे बघा, जवळपास धरणगावमध्ये आपण पाहिलं असेल की सेनापती आमचा पडला, पण सैन्य जिंकलं। 15 आमचे नगरसेवक आहे 23 पैकी, पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही आणि ते निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला ते भेटायला आले माझ्या घरी। मी त्यांचं यथोचित स्वागत केलं। शेवटी लोकशाहीमध्ये जो विजय असतो तो विजय असतो आणि तो कोणाचाही असो, आपण स्वागत केलं पाहिजे। मी त्यांचं माझ्या घरी आल्यानंतर स्वागत केलं। त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं की आपण इथे या ठिकाणी धरणगावला माझ्या पदग्रहण समारंभाला या। त्या ठिकाणी शिवसेनेचे त्यांचे नेते पण आलेले होते, भाजपची मंडळी होती, मी होतो, सगळेजण आम्ही त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला गेलो आणि 23चे 23 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे की शेवटी तुम्हाला लोकांनी मान्य केलं आहे तर मी पण तुम्हाला मान्य केलं पाहिजे। शहराच्या विकासासाठी जी जी मदत लागेल ती पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून देण्याची जबाबदारी माझी पण आहे, ती आम्ही मदत तुम्हाला करू। राजकीय विरोध बाजूला ठेवत या ठिकाणी या हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे। एखादा उमेदवार जिंकतो आणि दुसऱ्या दिवशी तो हारलेल्या त्या माणसाच्या पालकमंत्र्याच्या घरी येऊन भेटतो। हे जिवंतपणाचं लोकशाहीचं लक्षण आहे की निवडणूक संपली, वाद संपले, विकासाकडे चाला। तर हे मला तरी वाटतं महाराष्ट्राने याचा बोध घेतला पाहिजे। असं चित्र आज धरणगावमध्ये होतं। 3-4 हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। कौटुंबिक जिव्हाळा कायम ठेवणार म्हटलं लीला? निश्चितपणाने आमचा आजपर्यंत त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळा होता। ज्यावेळेस मी गुवाहाटी गेलो त्यानंतर त्यांनी तिकडची वाट ठेवली, आमची वाट तिकडे राहिली, पण व्यक्तिगत आमचे कधी वाद झालेले नाही। आजही नाही, उद्याही होणार नाही, परवाही होणार नाही, कारण की 30-35 वर्ष आमचे त्यांच्याशी संबंध आहे। त्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कधीच बाधा येणार नाही। उद्याच्या दिवशी निवडणुकीमध्ये ते जिंकले, ते लोकांनी त्यांना मान्य केलं, आम्ही हारलो। राजकीय मतभेद बाजूला ठेवत धरणगावचा आगामी काळात विकास होईल? विकास झालेला आहेच, थोडाफार जो राहिला आहे तो 100% होईल।